मंडळी नमस्कार. आज आपण आलोय साबरमती आश्रम. साबरमती नदीच्या काठावर महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले शांती अहिंसेचे प्रतीक. इथून दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह इथूनच सुरुवात झाली. तर आता आपण साबरमती आश्रमाचं पूर्ण व्ह्यू आणि माहिती बघूयात. तर आता मंडळी आपण आलोय साबरमती आश्रम. साबरमतीच्या नदीच्या काठावरती साबरमती नदी दिसते पूर्ण. सुंदर मनमोहक असं रूप आहे. आणि इथे बाजूला आपलं साबरमती आश्रम आहे. आणि इथेच महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा त्याच आश्रमात बसून सर्व नियोजन केलं आहे. सत्य अहिंसा आहे प्रतीक आहे आश्रम. तर तुम्हाला याबद्दल सर्वच माहिती आता पूर्ण दाखवणार आहे पुढे. तर चला जाऊयात. खादी कपडे त्यांचं सगळं हे आहे, विक्री आहे. घ्यायचं असेल तर तिकडे तुम्ही मोठे लांब बघून घेऊ शकता. आम्ही जातो. चला खादीचे काय घ्यायचं असेल पुस्तकं आहे तिकडे. तर मंडळी, साबरमती आश्रम हा भारतातील गुजरात राज्यातील अहमदाबाद शहराजवळ ही मी जी दाखवली साबरमती, ह्याच साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आहे. याची स्थापना महात्मा गांधींनी 17 जून इसवी सन 1917 साली केली होती. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे हे निवासस्थानच बनले. म्हणजे या साबरमती आश्रमातच महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी राहायला लागल्या. आणि त्यांनी तत्कालीन म्हणजे समाजात बघा हरिजनांचा आश्रम म्हणून त्याला का संबंध, तर त्या काळात समाजातील अस्पृश्य लोकांना गांधीजींनी हरिजन म्हणून संबोधले होते. म्हणून या व्यक्तींच्या विकासासाठी साबरमती आश्रमात महात्मा गांधींनी विशेष कार्य केले. आणि या आश्रमात त्यांनी म्हणजे खादी ग्राम उद्योग, खादीचे कपडे इथूनच त्यांनी बनवायला सुरुवात केली. चरख्यावर त्यांनी स्वतः सूत कातून आणि कपडे बनवलेले आहेत. तसंच या आश्रमात महात्मा गांधींचा इतिहास आणि स्वातंत्र्य लढ्यातील योगदान त्यांच्या घडामोडी दर्शवणारे कायमस्वरूपी प्रदर्शन याच आश्रमात उभारलेले गेले आहेत. कारण जनतेला, लोकांना सर्व माहिती आहे म्हणून गांधीजींनी जे वापरलेल्या वस्तू, चरखा, जे सूत कातण्याचं साहित्य जेवढं आहे किंवा जे काही वस्तू बनवल्यात, जे शाली किंवा जे खादीचे कपडे, त्याचं प्रदर्शन ठेवलेलं आहे. आणि त्यांचे सत्य अहिंसा या बाबतीत ते त्याचं प्रतीक म्हणून त्यांचे काही कायमस्वरूपी प्रदर्शनं, विचार बोलले आणि त्यांची शिकवण जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून हे पूर्ण या आश्रमात उभारण्यात आलेलं आहे. आणि पूर्ण असं बघा, हे सर्व साहित्याने इथे लिहिलेलं आहे का कोणत्याही वस्तूला हात लावू नका, जेणेकरून त्याची काळजी घ्या. कारण कोणत्याही वस्तूला हात लावलं किंवा इतर कारण नुकसान होऊ शकतं. म्हणून तुम्ही व्यवस्थितपणे बघा. दांडी यात्रेसारख्या अशा महत्त्वपूर्ण मोहिमा याच साबरमती आश्रमातून सुरू झाल्या. आणि हे बघा, इथं दांडी यात्रेचं जो मिठाचा सत्याग्रह केला महात्मा गांधींनी, त्याचं हे इथं प्रदर्शन म्हणजे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर गांधीजींनी मीठ हातात घेऊन इंग्रजांनी मिठावर लादलेल्या अत्यावश्यक अशा या मिठावर लादलेल्या टॅक्सला विरोध करून हा सत्याग्रह यशस्वी केला. त्याचे प्रतिकात्मक स्वरूपात असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अनेक कार्यकर्ते कसे जोडत गेलं तेही दाखवलेलं आहे. आणि इथं प्रत्येक असं म्हणजे गांधींच्या जीवनाविषयी काही घटना घडल्यात, गांधींचं कारागृहातलं जीवन किंवा अनेक अशा काही घटना आहेत, ते पूर्ण इथे साकारण्याचा प्रयत्न केला. आणि जेणेकरून आपल्याला हे पूर्ण पुरातन आहे आणि ते जतन करून ठेवलेलं आहे. काही गांधीजींचे पत्रव्यवहार किंवा त्यांना जेल झाली, जेलमध्ये कुठे ठेवलं काय, ते पूर्ण इथं दाखवलेलं आहे. तर असं खूप छानपैकी या साबरमती आश्रमात आपल्याला गांधीजींच्या जीवनाविषयी किंवा त्यांनी केलेल्या कार्याविषयी पूर्ण प्रत्यक्ष तुम्हाला ते पाहता येईल. आणि इथं हे प्रदर्शन ते वाचतासुद्धा येईल किंवा त्यांचे अनेक झालेले पत्रव्यवहार तेही तुम्हाला बघता येतील. तर खूप अशा चांगल्या पद्धतीने या आश्रमात माहिती मिळेल. आणि वेदश्री स्कूलच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्याबरोबर पालकांनाही त्या सहलीत सहभाग येते. अशी एकमेव स्कूल आहे का विद्यार्थ्यांसोबत पालकसुद्धा जातात आणि पालकांनाही त्याबद्दल अशी नवनवीन माहिती मिळते. कारण असं तर कोणी फिरत नाही, परंतु शाळेमुळं पालकांनासुद्धा हा सहलीत भाग घेता आला. आणि ह्या अशा
ऐतिहासिक वस्तू किंवा दुर्मिळ स्थळं पाहायला सुद्धा मिळाली. तर शाळेचे सुद्धा खूप खूप धन्यवाद, कारण तुमच्यामुळे आम्हालाही सहभाग होता आलं. तर आता बघा, आपण ह्या आश्रमात फिरता फिरता अनेक अशा वस्तू किंवा गांधीजींनी वापरलेल्या वस्तूसुद्धा आपल्या बघितल्या, जसे चरखा किंवा चरख्यावर त्यांनी कातलेले सूत आणि त्याच्यापासून बनवलेले काही कपडे, ते सुद्धा या प्रदर्शनात ठेवलेले आहेत. तसंच इथे गांधीजींची बघा, गांधीजींची खोली, कस्तुरबांची खोली, ग्रंथालय, चरख्याचे प्रदर्शन हे गांधीजींच्या जीवनशैलीची एक आपल्याला झलक दाखवते. तर ह्या आश्रमाबद्दल बोलायचं झालं तर बघा, ह्या साबरमती आश्रम हे केवळ एक ठिकाण नसून तर महात्मा गांधीचे आदर्श, सत्याग्रह आणि अहिंसक आंदोलनाचं एक जीवन स्मारक आहे, जे आजही आपणाला प्रेरणा देते. गांधीजींच्या आश्रमाबद्दल जाणून घ्यायचं झालं ना, तर गांधीजींचा भारत आश्रम हा मूळचा 25 मे 1915 रोजी बॅरिस्टर आणि गांधी यांचे मित्र जिवंतलाल देसाई यांच्या कोचरब बंगल्यात स्थापित करण्यात आला होता. त्यावेळी आश्रमाला सत्याग्रह आश्रम असे म्हटले जात असे, परंतु गांधीजींना शेती व पशुपालन यासारख्या विविध उपक्रमांच्या व्यतिरिक्त, इतर व्यवसायाव्यतिरिक्त ज्यायोगे वापरण्यायोग्य जागेच्या जास्तीत जास्त क्षेत्राची आवश्यकता होती. आणि गांधीजींना शेतीबद्दलसुद्धा खूप आस्था होती आणि त्यांना शेतीची कामंसुद्धा, म्हणजे जे शेतीविषयी काही काही नवीन नवीन उपक्रम वगैरे, त्याबद्दल त्यांना लोकांना माहितीसुद्धा द्यायची होती. तर 2 वर्षानंतर म्हणजे 17 जून 1917 रोजी आश्रम साबरमती नदीच्या या ठिकाणी, म्हणजे साबरमती नदीच्या काठावर 36 एकर क्षेत्रामध्ये बदलला गेला आहे आणि त्याला साबरमती आश्रम म्हणून ओळखले जाऊ लागले. परंतु आता जर आपण आलो तर बरेचसे आश्रमाचा काही भाग तोडलेला आहे आणि त्या ठिकाणी बरेचसे काही जुने वास्तूसुद्धा तुटलेले आहेत. त्यामुळं काही भाग शिल्लक आहे, तो आश्रमाचा आहे अजून. तर असे मानले जाते की आश्रम दंदीची ऋषीच्या प्राचीन आश्रमस्थळापैकी एक आहे, ज्याने नीतिमान युद्धासाठी आपली हाडे दान केली होती, जी साबरमती आश्रम कारागृह आणि मशानभूमी या ठिकाणी आहे. त्यातच त्याचा मुख्य आश्रम उत्तर प्रदेशातील लखनौ जवळील नेमिषारण्य येथे आहे. गांधीजींचा असा विश्वास होता की सत्याग्रह नेहमीच 2 ठिकाणी जाण्यासाठी असतो. मोहनदास गांधी म्हणाले, सत्याच्या शोधात आणि निर्भयता निर्माण करण्यासाठी आपल्याला क्रियाकल्पासाठी हीच योग्य जागा आहे. तर मंडळी, आत्ता पोहोचले, खादीचे कपडे वगैरे मिळतात त्या ठिकाणी. हे आहेत मोठे आहेत. बघतोय फक्त. तर मंडळी, इथं पूर्ण ना खादीपासून बनवलेले चांगले कपडे मिळतात आणि खूपच आश्रमात चांगल्या क्वालिटीचे हे कपडे आहेत. तर आम्ही काही कपडेसुद्धा खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत. तर आता बघतो, चॉईस चालू आहे. काय बघ कसं आहे. कोणतं बघा, चांगलं आहे का? तुम्ही चॉईस करा ना. हा, तुम्हाला आवडलं का? नाही, तुम्हाला आवडलं असेल तर बघा, आपण नक्कीच सरांना घेऊन टाकू. तुम्ही फोन करतो सरांना, सर एकदम भारी चॉईस केला म्हटला. हा, करायचं सरांना फोन? नाही, सरांना असंच लागतं ना, जुने सर असंच करायचं. पैकिंग खोलो मत, ऐसा ही देखो. मॅडम सरांना काय काहीतरी? हा, हो सरांना लागेल शाळेवर. हा, बघा माझ्या मापाचं येईल का? पण आता कसं कळेल? हा, बघा बघा. नाही, एक्सेल मोठं, मीडियम किंवा ना एम साईज किंवा एल साईज. एल पण ओपन केलेलं आहे ना.
हा मोठा विषय. अशा प्रकारे हमरे कंपनी आलेले आहेत आणि पूर्ण आता पूर्ण खादीचे कपडे पूर्ण घेणार आहेत. आणि मॅडम पण सरांसाठी आता घेत आहेत. बघूया कोणतं चॉईस करतायत. ते घालायला बघ ना. ही साईड घालून बघ. आणि white मध्ये घेऊन टाक. साबण आहेत वेगवेगळ्या प्रकारे, नीम, पोपया, ॲलोवेरा, सर्व प्रकारचे साबण, फेसवॉश. इथे सर्व असं नॅचरल आयुर्वेदिक असं वस्तूसुद्धा बनवलेल्या आहेत त्यांनी. फेसवॉश किटमध्ये मॉइश्चरायझर वगैरे ते सर्व आहे. आणि हे साबण पपया, ॲलोवेरा, नीम सगळ्या प्रकारचे असे चंदन बिंदन असे बनवलेले आणि चांगले क्वालिटीचे साबणसुद्धा इथे मिळतात. तर आम्ही सर्व असे आलो आहोत आणि बऱ्याचशा जणांनी हे खरेदीसुद्धा केलेले आहेत. तर चांगल्या वस्तूसुद्धा आहेत. तर चंदना मॅडमनीसुद्धा हे बघा नीम आणि चंदन वगैरे फेसवॉश किटसुद्धा खरेदी केलेले आहेत. इकडं आंबरे मॅडम अभ्यासासाठी पुस्तकं घेऊन राहिलेत. तर त्यांनी बरेचसे काही पुस्तकंही खरेदी केलेली आहेत. त्यांना पुस्तकाची आंबरे सरांनासुद्धा खूपच आवड दिसते आणि ते पुस्तकं घेऊन राहिलेत. तर सर्वांनी असं काही ना काही इथं खरेदी केलेलं आहे. पेन वगैरे आणि सर्व साहित्य असं घेतलेलं आहे. आणि आम्ही बघा मी सुद्धा हे साबण घेतोय, काढलेले आहेत. आता मॅडमला फेसवॉश किट घ्यायची होती. फेसवॉश किट तर घेतलीच, सोबत नीम, ॲलोवेरा, चंदन असे साबणसुद्धा घेतले. आणि आता पुढं दुसरीकडे जाऊयात. याचं काय पूर्ण किट आहे. घ्यायचं आहे? समजेल ना? इंग्लिश ना? आधीचे शीट घेतले, तुम्ही पण घ्या. ओके. बाहर खड़े होता है रश हो गया ना. थोड़ा साबुन घ्यायचे घ्या.